नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्या रोजमर्राच्या जिंदगीमध्ये आपल्याला सगळा भाजीपाला गिजीपाला सगळं लागतो, पण कोणत्या ऑर्गॅनिक भाजीपाला जर म्हटलं तो ऑर्गॅनिक भाजीपाला कसा असतो मित्रांनो, तुम्हाला जर का माहिती असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आपल्या मनात तो ऑर्गॅनिक भाजीपाला जो असतो तो निसर्गाच्या संबंधित केलेला भाजीपाला ऑर्गॅनिक असतो, जेणेकरून बिना कीटकनाशक वापरता जो भाजीपाला तयार होतो तोच आपल्या शरीरासाठी खाण्यासाठी असं चांगलं आहे असं म्हणतात. तुम्ही आता जेणेकरून इथं झाड बघत असाल शेवग्याचं. मित्रांनो, तुमचं एका 10 गुंठ्याचं मी तुम्हाला एक गणित सांगतो. तुम्हाला 10 गुंठ्यात तुमचं वर्षाचे 1 ते 1.5 लाख रुपये इथं वाचतात. तुमचं घराला पुरून, तुमच्या शेजारी पाजारी सगळ्याला पण पुरून म्हणजे विकत देऊन पण तुमचं घर धकून सगळं काही होईल. आणि चारही महिने म्हणजे की 3 जे ऋतू असतात 4 महिन्याचे, हे तुम्हाला इथं भाजीपाला पुरवण्यासाठी इथं मदत होईल. तर तुम्हाला काय कॉन्सेप्ट सांगतो की इथं तुम्हाला काय काय असतंय ते तुम्हाला सीझन वाईज पुरतंय. मित्रांनो, जो 10 गुंठ्याचा तुम्ही प्लांट तयार केला आहे ना, त्या 10 गुंठ्याच्या कडील काय करायचं माहिती आहे का मित्रांनो, 10-10 फुटावर सगळ्याच कडीनं शेवग्याचं झाडं लावायचे. शेवगा शरीरासाठी इतका चांगला असतो मित्रांनो खाण्यासाठी, की भरपूर इथं फायदे शेवग्याचे असतात. आपण जर सांगायला लागलो तर व्हिडिओला लांबा होईल आपला, पण स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती सांगतो मी थोडीफार. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आता शेवगा तुम्ही लावला, शेवग्याच्या खाली तुम्हाला भरपूर अशा झाडं लावता येतात. मित्रांनो, राऊंड काय करायचं माहिती आहे का, एक राऊंड तुम्ही बघू शकता की आता आपल्या अंतर आहे 10 फूट झाडायचं. तर काय करायचं, त्याच्या मधात एक टमाट्याचं समजा मित्रांनो, तुम्हाला सांगतो की हे जे तुम्ही करा लागले ना, तर हे करा, याची लय मोठा तुम्हाला फायदा इथं भेटून जाईल. मित्रांनो, 10-10 फुटावर आपण शेवग्याचे झाडं लावलेले आहेत. तुम्हाला सांगतो त्याला एका वर्षामध्ये फळं येणं चालू होतात, ते शेंगा येणं चालू होतात. तर मग आता याच्यामध्ये काय करायचं माहिती का आपल्याला मित्रांनो, 5-5 फुटावर 2 झाडाचं अंतर समजा 10 फूट. 10 फुटाच्या एका झाडाच्या मधात आपल्याला लावायचं टमाट्याचं झाड 2 लावायचे. 2 फुटाच्या अंतरावर एक इथं लावायचं आणि एक इथं झाड, दोन्ही झाडाच्या मध्ये 2च लावायचे. टमाट्याचं लावायचं आणि वांग्याचं लावायचं. वांग्याचं झाड काऊन लावायचं मित्रांनो, कारण की तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्ही काय करू शकता की आपलं आता शेवग्याचं जे झाड आहे ते आता मोठं आहे, जागा मोठी आहे, आपल्याला जागा मोठी भेटणार आहे. तर काय करायचं, त्याच कळीला आता आपलं गवत पण उगणार आहे ना, त्याच्यासाठी तुम्हाला कोथिंबीर असते मित्रांनो. कोथिंबीर तुम्हाला एका लाईनीमध्ये पूर्ण गोल राऊंडमध्ये सांगतो, एका लाईनमध्ये थोडी कोथिंबीर टाका, म्हणजे थोडी रेष वाढायची. समजा आता 200 फूट तुम्ही रेष ओढू शकता. वाटलंच तर 50-100 फूट पण वाढू शकता, कमी करू शकता, जसं तुमचं तुम्ही 5 फूट ठेवलं असं घरचं तुम्हाला फळं खाण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता की आता आपण जे करणार आहोत ते काय करणार आहोत की चौकून आपल्याला झाडं किती भेटू राहिलेत मित्रांनो, 5-5 फुटावर जर एक जर झाड म्हणलं वांग्याचं, तर तुम्ही बघू शकता की इथं आपले जे झाड आहेत एका साईडचं जे अंतर आहे मित्रांनो, आपलं 10 गुंठ्याचं जे अंतर घेतलं होतं ते एका साईडचं 120 फूट भरतं आहे. 120 फूट भरते. तर मग आता 5-5च झाडं जर धरले मित्रांनो, तर आपली इथं 25 झाडं होतात. 25 होतात ना, गुणाकार करून मग जर चुकला असेल तर मला सांगा. 25 झाडं होतात, मी लावलेले आहेत 25च भरतात, जास्त काही भरत नाही आहे. तर काय करायचं आहे, तर त्या 25मधलं एक काढून टाकायचा. ते तुमच्या मनात तुम्ही काही बी लावायचं. 12 झाडं आपल्याला कोणते लावायचे, टमाट्याची, आणि 12 झाडं आपल्याला लावायचे वांग्याची चौकून. तुम्हाला समजू राहिलं का मी काय म्हणतो, तर आपल्याला एका गॅपमध्ये 2-2 झाडं लावायचे, म्हणजे की प्रत्येक झाड तुमचं 24-24 झाडं बसतात. मित्रांनो, जर बघायला गेलं ना, तर एका झाडापासून आपल्याला भरपूर उत्पन्न भेटतंय. असं करून तुम्हाला सांगतो की तुमचं घरचं पण भागतंय आणि तुम्हाला विकायला पण भरपूर इथं माल भेटून जातो. मग आता कॉन्सेप्ट तर आपण घरचीच खाण्यासाठी केलं तर फक्त, तर आता हा कॉन्सेप्ट आपल्याला विकायचा पण होणार आहे. तुम्ही बघू शकता की शेवग्याचं झाड आहे, तुम्ही एका झाडामध्येच तुमचं घरचं भागून जात आहे. एका झाडाने तर 2 झाडं धरा. आता आपण 10-10 फुटावर आपले झाडं लावलेत. ह्या कडीचे आपल्याला किती झाडं उरायले मित्रांनो, ह्या कडीचे उरायले आपले 13 झाडं, ह्या कडीचे उरायले 13 झाडं, टोटल 13 आणि 13 26 झाले. इकडची साईड आणि इकडची साईड मित्रांनो,
हे दाराचं 80 फूट आणि हे दाराचं 80 फूट, इकडचं 80 फूट आणि इकडचं 80 फूट. मित्रांनो हे झाले 8 आणि 8 16 झाडं. मग आता तुम्ही किती झाडं झाले आता धरा 4 त्याच्यातले याच्यात टाका झाले 40 झाडं आणि 4 याच्यात टाकले तर मग उरले 4, तर मग 44 आणि 8 किती होता मित्रांनो, हे तर तुम्हाला माहीतच आहे. 44 मध्ये डबल 4 टाकायचे, 44 48 मध्ये डबल 4 टाकायचे, 52 झाडं झाली मित्रांनो आपले सगळे. चुकला असेल थोडेफार इकडे तिकडे, मी मनाने हिशोब करायला लागलो मित्रांनो. 50 झाडं धरून ठेवलो आपण. 50 झाडाला तुम्हाला इथं चांगला जर शेवगा घेतला तर 50 झाडाचं तुम्हाला इथं भरपूर इथं उत्पन्न भेटून जाईल मित्रांनो. आपण फक्त कडीच धरायला लागलो, आपण अजून मधात गेलेलो नाही. तुम्हाला सांगतो कडीचं जे आपलं शेत येते एक तर त्याच्यात गवत उगेल राहतंय, नाही तर मग त्याचा आपण काहीतरी उपयोग करत नाही मित्रांनो. आता याला पाणी पण लागतंय, तर काय करायचं, जे मोठ्या झाडाला जे ड्रिप इरिगेशन राहतंय ना का नाही, ते आणायचं तुम्ही आणि ते 10-10 फुटावर पहिले ऑलरेडी त्याला फिट करायचं पण असते, ते आणायचं. आणि तुम्ही बघू शकता की आपल्याला ज्या ठिकाणाहून पैसा भेटू राहिला त्या ठिकाणी ते तुम्ही आळं करू शकता आणि त्याच्या भोवती तुम्हाला कोथिंबीर टाका, तुम्ही पालेभाज्या टाका. मित्रांनो सांगायचं तर राहिलंच आहे, तुम्ही कोथिंबीर समजा 10-10 गुंठ्याला जर का अशी कोथिंबीर लावली तर तुम्ही खाणार किती घे त्याच्यातली. तुम्हाला सांगतो कोथिंबीर खाऊन खाऊन तुम्ही एका साईडची खासान पाबंदी, एक साईडचे पूर्ण तुम्हाला सीझन पूर्ण पुरून जाते. इकडे खात जासान डबल मागे येणारच आहे, डबल मागून डबल चालू करायचं, तुम्हाला जास्त काही लागणार नाही आहे. तर मग मित्रांनो असं काही असतंय, तुम्हाला कोथिंबीरचा पण इथं फायदा होणार आहे. विकायला जर गेले तुम्ही तर तुम्ही एक गोष्ट काही घेऊन जाणार नाही, तुम्हाला विकायला न्यायला पण असं वाटण की इतकं सामान न्यावं कसं. साईडचं गणित झालं नाही मित्रांनो, अजून आपण मदत गेलोच नाही आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, टमाट्याचं आणि वांग्याचं ज्याला भाव जास्त असला ते तोडले की चालले, ज्याला भाव जास्त असला ते तोडले की चालले. नाही तर 1 कॅरेट टमाट्याचं तोडायचं, 1 कॅरेट वांग्याचं तोडायचं, नाही 2 कॅरेट तोडायचे. तुमचे 2 कॅरेट तर हमकाच भरणार आहे ना. इतका मोठा गॅप देऊ राहिलो आपण त्याला, तिथे झाड लहान राहणार आहे का, मोठलोट होणार आहे. तुम्ही बघू शकता की तुमचं घरचं धकून पण तुम्हाला विकायला इथं चान्स भेटणार आहे. तुम्ही फक्त जागा कायसाठी ठेवली, तुमच्या घरी खायसाठी फक्त बस. तर मग मित्रांनो असं काही तर आपण कॉन्सेप्ट बघितला आहे. तुम्ही बघू शकता की आता आपला कोथिंबीरचा जो प्लांट आहे तो आता जर चांगला भाव भेटला, एक जोडी कमीत कमी तुमची जाते. इतक्या मोठ्या आता 10 गुंठ्याचा जो एरिया आहे गोल, तो काय कमी नसतो मित्रांनो. आता समजा तुम्ही एक साईडचा तुम्ही पूर्ण खाल्ला तरी तुम्हाला 3 साईडचं उरतं 80 आणि 120 फुटाचं आणि 80. तुम्ही कदरून जासान विकू पण इतका तिथं तुम्हाला कोथिंबीर भेटून जाईल मित्रांनो. पालक तर अजून राहिला, आंबट चोका, पालक, गोबी. मित्रांनो काय करायचं आहे, आता समजा तुम्ही हे सगळं लावलं, टमाट्याचं लावलं आणि वांग्याचं लावलं, आता तुमची जागा उरणार आहे, ती जागा काय करणार आहे, आपलं जे शेवग्याचं झाड आहे ते वर वाढा लागलं आहे ना, खाली त्याला काही घेणं देणं नाही, त्याच्या मुळ्या खाली राहतात. आणि पालेभाज्याच्या मुळ्या आहे हे ते वरच राहतात, इतके खाली काही जात नाही. मग आता करायचं काय, मग आता आपले वांग्याचं आणि टमाट्याचं झाड लावून पण इथं जागा राहायला लागली. मग गोबीचं फुल लावा मित्रांनो. काय करायचं माहिती आहे का, आपल्याला पैसा फक्त यायची वाट बघायची नाही आहे. तुम्हाला सांगतो कॉन्सेप्ट. आता जे हे कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलं आहे का नाही, इकडचं जे 120 फूट आहे आणि इकडचं जे 120 फूट आहे त्यामध्ये 2 भाग करायचे. 2 भाग कसे, 15 दिवसाच्या आधी इकडं गोबी आणि गोबी म्हणतो वांग्याचं झाडं आणि टमाटीचं झाडं 120 फुटामध्ये पूर्ण लावून द्यायचे. आणि इकडं तेच कॉन्सेप्ट काय करायचं आहे, 15 ते 25 दिवसाच्या अंतरानं इकडं रुटीन डेव्हलप करायचं, म्हणजे की उलटायचं, म्हणजे की इकडं आधी लावायचं आणि तिकडं नंतर लावायचं, म्हणजे की तुम्हाला त्याचा भाव कमी जास्त भेटून जाईल. आता मित्रांनो जेवढा पण भाजीपाला ह्या दुनियेत भेटतो ना, तितक्या भाजीपाल्यात तुम्हाला गणित इथं सांगणार आहे, थोडक्यात नाही पण भरपूर जास्त. हे जे गणित मित्रांनो, हे जे वावर आपण सोडलं होतं हे फक्त घरी खाण्यासाठी सोडलं होतं, याचं कॉन्सेप्ट मी तुम्हाला लाखोपर्यंत घेऊन जातो. तुम्हाला लाखोचा इथं फायदा मी करून देणार आहे मित्रांनो. तुम्ही याला हलक्यात घेऊ नका मित्रांनो, कारण की कसं आहे माहिती आहे का, आता समजा तुम्ही चौकून असा हा भाजीपाला लावला, आपण अजून मदत गेलेलो नाही, हे कडीचं हिशोब सांगू राहिलो मी तुम्हाला. आता हा कडीचा हिशोब जर झाला त्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो, आता त्याच्या मध्यातच आपण गोबीचं लावलो. आता आपण गोबी इतकी खाणार आहे का, एक फुलं आपल्या घराला 2 फुलं धरा, 2 फुलं धरा, 10 गुंठ्याच्या गॅपमध्ये इथं 2 फुलं लावायची, नाही तर 2 फुलं लावायची, एक इकून लावायची, एक इकून 2 मधात लावायची.
वांग्याचं झाड टमाट्याच्या झाडाच्या एक मधात, दोन्ही म्हणजे किती झाले, 5 झाले, पण आपण 2 धरू, जास्त अंतर आपल्याला करायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता की एक फुलगोबीचं घ्यायचं आणि एक पानगोबीचं घ्यायचं, तेच रुटीन डबल चेंज करायचं, तिकडचं सेम तसंच उलटं करायचं आणि सेम इकडं उलटं करायचं, 25 दिवसाचं अंतर इथं करायचं आपल्याला. तर तुम्ही जेणेकरून बघू शकता की आपल्याला इथे जास्त फायदे इथं भेटणार आहोत. तर मग तुम्ही बघू शकता की आता जे आपलं कॉन्सेप्ट आहे, तुम्हाला गोबी पण भेटली, तुम्हाला इथं टमाटर भेटलं, वांगं भेटलं, कोथिंबीर भेटली आणि पालक पण भेटला पूर्ण. मग आता तुम्हाला दुसरी जी कॉन्सेप्ट करायची आहे मित्रांनो, सगळा जो एल वर्गीय पिकाचा जो भाजीपाला आहे तो काय करायचा. आता याला जे पिकं असते त्याला स्टेकिंग करावं लागते, आणि स्टेकिंग करावं लागते, तर तुम्हाला पण फायदा पण तसाच भेटतो, कारण की कधी त्याला भाव राहतोय आणि आपल्याला घरी खायसाठी ते तुम्हाला लावणच आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, चौकून गोल राहून आपलं कुंपण तर लागेल ना आपल्या शेताला, कोणी आत नाही गेलं पाहिजेत ना. तर तुम्ही बघू शकता की आता याचं काय करायचं, कुंपण तयार करायचं, 5 फूट जागा सोडायची आणि त्याच्या पलीकडे आपल्याला काय करायचं आहे, कारल्याचं वेल लावायचे. कारल्याचं कडू असल्यामुळे जास्त करून तिथं परदी भाव. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली, तुम्ही बघू शकता की आपल्याला झेंडूचे फुलं आहे की नाही, झेंडूचे फुलं ते ते सांगतो तुम्हाला, जे आपण शेवग्याचं जे झाडं लावेल की नाही त्याच्या शेजारूनच सगळं पेरणं का होईना ते पण डायरेक्ट लावून द्या चौकून, त्याचा पण तुम्हाला विकून फायदा होणारच आहे. आणि त्याचा एक औषधी गुण सांगतो मित्रांनो, जे आपल्याला जे फुल किडे शोषणारे जे किडे राहतात ना, ते काळे किडे, ढवळे, पांढरे, कोणते बी असते रसशोषक किडे, तर ते त्या फुलावर मित्रांनो अट्रॅक्ट होतात, म्हणजे की ते आधी त्याच्यावर बसतात, मी इकडे येत नाही जास्त करून, त्याचा तुम्हाला तिथे तो फायदा होतो आणि फुलं विकायला भेटतात, तो तिथे फायदा तुम्हाला डबल होतो. आता तुम्हाला घरी पण फुलं भेटणारचे आणि विकायला पण तुम्ही घेऊन जाणारचे, त्याच्यामुळं म्हणतो ते जर केलं तर एकदम ओके. तुम्हाला आम किंवा मग कुठले ओके जाम असं झालं ना आता हे, म्हणजे तुमचं किडीचं नियंत्रण पण होईल आणि तुम्हाला पैसे पण भेटून जाईल त्याचे. समजा जितकं तुम्ही ते 10 गुंठ्यामध्ये कमी नाही मित्रांनो झाडं बसत, तुम्ही एकदा विचार करून बघा. तुम्ही जर का एका फुटावर एक जर झाड लावलं तर एका साईडला तुमचे 120 झाडं उरायले. माझा हिशोब जरा कच्चा, मी गणितमध्ये थोडा कच्चा होतो त्याच्यामुळे माझा हिशोब चुकला. तुम्ही बघू शकता की आता आपले झाडे 160 झाडं मित्रांनो, आपल्याला काय करायचं, डबल झाडं लावायचे. एका फुटावर एक असे टीचभर अंतर घ्यायचं, इथं दोन लाईन लावायच्या, अशा 2 लाईन लावत जायचं, इकडून अशा 2 लाईनी अशा 2 लाईन चौकून आपल्याला त्याचं कुंपण स्ट्रॉंग करायचं आहे, म्हणजे की आपले किडे त्या आतच नाही आले पाहिजे. त्याला 5 फुटाच्या वर उडता येत नाही असं लोक म्हणतात, पण मला ते विश्वास येत नाही आहे. मी प्रयोग करून बघीन आणि मग तुम्हाला सांगेन अजून 1-2 वर्षानं. तर मग तुम्ही बघू शकता की आता मला तितकं माहिती तितकं मी तुम्हाला इथंच सांगणार आहे, त्याच्याबद्दल तर काही वाद नाही मित्रांनो. आता तुम्ही बघू शकता की आता आपण आलोय कुठपर्यंत, आपली जागा गेली फक्त किती, 10 फूट धारा, इकडून 10 फूट ही धारा, तिकडची 10 फूट, तिकडची 10 फूट, इकडची 10 फूट. तर तुम्ही बघू शकता की आता 10 फूट जागा गेली, तर अजून आपलं मधातलं मोकळं राहिलेलं आहे. आपण चौकून झेंडूचे फुलं लावलेले आहेत. आता झेंडूचं तुम्हाला तर माहितीच आहे काय किलो राहतात. या काही अजून झेंडूचे फुलं इतकं आणलेलं नाही मित्रांनो, तुम्हाला सांगायला लागलो ते मी बी करणार आहे. आता पुढच्या वर्षी माझ्या बी डोक्यात प्लॅन येईल तो, मला तर वाटतं तसंच करायचं आहे, कारण की आपण लोकांना करताना बघतो ना, आपण करत नाही आहे याच्यातच आपण कमी राहतो. पण मी केलेलं आहे मित्रांनो, पण मी कमी केलं तर एका गुंठ्यालाच केलं तर मला लई मोठा फायदा झाला. तर तुम्ही बघा मित्रांनो की आपला आता साईड साईडचाच बिझनेस जो आहे तो आता इथं 1000-2000च्या आसपास गेला असं. तुम्ही बघू शकता की आपल्याला आता वांग्याला भाव जर नाही भेटला समजा, तुम्हाला कोथिंबीर तुम्ही थैलीत टाकून घेऊन जाता, तुमच्याजवळ आहे, तुम्ही काय करणार आहे, एका थैलीत तिकून भरायची, एका थैलीत तिकून भरायची, टाकली गाडीवर लटकून की चालले. तुम्हाला सांगतो, तुम्हाला शेवग्याच्या शेंगा मित्रांनो 100 ते 150 रुपये किलो आहे, तुमच्या जाग्याहून लोक घेऊन जातात. आता तुमचे जे 10 झाडं आहेत, 10 आणि मित्रांनो आपलं गणित हुकलं आहे, 50 झाडं होते आपले, 50, त्याच्यातले तुम्ही 2-3 झाडं घरी जर ठेवले आणि सगळं जर विकलं बी, तर तुम्हाला इथं फायदा इथं लय मोठा होणार आहे. तर तुम्हाला इथं फायदा लय मोठा म्हणजे की जास्तच होणार आहे मित्रांनो. आणि तुमचा शिपायचा खर्च पण तुम्हाला मी कमी सांगितलेला आहे, 0 रुपया डायरेक्ट. जर आली समजा एखादी रोगराई, तर मग आपण पण त्याला काही करू शकत नाही. जर आलीस तर तुम्हाला त्याचं पण इलाज सांगतो. मुकाट्या जायचं दुकानात, औषध आणायचं, शिपून टाकायचं, मोकळं व्हायचं, इतकं टेन्शन नाही घ्यायचं. इतकं केलंय आपण, तितकं लय मोठं झालंय. आता झालंय, आता मधात लावायचं काय. आता तुम्हाला सांगितलं की कारल्याची येलं लावा. कारल्याचा येल मित्रांनो लावायचा किती फुटावर,
इतकीची लय जाळी होती मित्रांनो, लय दाट जाळी होती, लय इतकी दाट होती ना की तुम्ही कदरून जासान इतकं त्याला कारले येतात आणि इतके तुम्ही खाऊ खाऊ कदरसान डायरेक्ट. तुम्हाला सांगतो 5 फुटावर एक येल लावला 5 फुटावर. समजा आता 5 फुटावर आपण एक वेल घेतला तर आपली वेल किती उरायले त्याचं गणित सोडू. तुम्ही बघा की तुम्हाला इथे कारले पण भेटले. कारले जर भेटले समजा तुम्ही तुमच्या एरियामध्ये बघा तुमच्या की सगळ्यात जास्त काय करायचं आहे, जे मी तुम्हाला सांगितलंय, जे जर तुमच्या क्षेत्रात चालत नसलं ते तुम्ही तुमच्या घरापुरतं लावायचं, बाकी सगळं ते लावून द्यायचं चौकून. मित्रांनो हे सगळं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही ऐकून पण राहिलेले आहेत, चांगली गोष्ट आहे. मित्रांनो काकडी जी असते ती आपल्या परिवाराला आणि सणासुनाला सगळं लागते मित्रांनो. लग्नामध्ये तर ते भरपूर ते कापून ते चकत्यात दिल्याच जातात आणि काकडी खाणं चांगले असते शरीरासाठी. तुम्ही बघू शकता की आता आपलं काकडी पण इथं चौकून त्याच्या शेजारी लावता येते. त्याच्या शेजारी काकडी लावायची, एक बेड तयार करा, 2 बेड तयार करायचे, चौकून काकडीचं पण झालं. पण याचं मित्रांनो काकडीचं तुम्हाला उत्पन्न एकदाच भेटून जाते, त्याला जास्त काही काकडे येत नसतात. तर मग मित्रांनो तुमच्या हिशोबाने तुम्हाला लावायचं लावा, नाही तर लावू नका, कारण की त्याच्यामध्ये काही एवढा प्रॉफिट आपल्याला तर भेटत नाही. एखाद्या बारीन जर भेटला तर भेटला, नाही तर एवढा काही भेटत नाही. त्याच्यानंतर लावायचं आहे मित्रांनो आपल्याला चौकून भेंडी जी असते त्याचे 2-2 तास लावायचे आपल्याला. 2 तास म्हणजे कसे की शेजारी शेजारी इथं 1 तास लावायचे, इथं 1 तास लावायचे, बेड करून लावायचे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला जास्त इथं फायदा नुकसान कमी. आणि मल्चिंग टाका, मल्चिंग टाकल्यावर इथं तुम्हाला जास्त फायदा भेटणार आहे. भेंडीचं उत्पन्न कसं घ्यायचं तुम्ही मित्रांनो, तुम्हाला सांगतो चौकून आता 2-2 झाडं लावली तर ते 1-1 फुटावर झाडं लावलं तरी बी चालते, कारण की आपल्याला घरी काय करायचं आहे. आता तुम्ही भेंडीचं कॉन्सेप्ट बघू शकता की किती दूरपर्यंत जाते. इथून ज्यावेळेस लावलं 1 फूट जे आपण अंतर घेतलंय ना, तर ते तुम्ही बघू शकता की तितकेच झाडं तिथं बसतात 50च्या आसपास. 50 नाही 60, हे 120 आणि हे 120 आणि हे 80 हे 80, भरपूर झाडं बसतात इथं मित्रांनो. तुम्हाला आता भेंडी पण भेटलेली. तुम्ही रोज जर म्हणले ना तुम्हाला विकायला सामान न्यायचं म्हणून आपल्या शेतातलं, तर तुम्ही रोज नेऊ शकता. रोज 1000-1500, 1000-1500 तुम्ही रोज पाडू शकता ह्या कॉन्सेप्टमुळे. फक्त 10 गुंठ्याचं गणित चाललंय मित्रांनो हे, एका एकराचं तर आपण इथं घेतलेलंच नाही. याच्यापासून 1000, 30,000 रुपये महिना, 1000 रुपये दिवसाचे. आणि हेच जर तुम्ही गावात इकलं तर 2-3 हजार कुठेच नाही गेले. शरम सोडून द्यायची सगळं ना, आपले घ्यायचं तोडायचं चाललं इकडं. तुम्ही बघू शकता की आता इथं आपल्याला फायदा जास्त नुकसान कमी. पण आता करायचं काय. मग आता इथं प्रश्न येतो की हे सगळं मुमकिन आहे का. मग एक सोबत शेती करणं ही चांगली गोष्ट आहे मित्रांनो. तुम्ही आता याच्यामध्ये बघू शकता की पपई जी असते त्याच्यावर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता पपई जास्त करून महागाई जास्त वाढेल. त्याच्या शेजारी तुम्ही पपईचं पूर्ण कॉन्सेप्ट करू शकता, पूर्ण शेतामध्ये पण लावू शकता. आणि तर मग शेवगाचे झाडं पण लावू शकता. तुमचा गवार, तुमचं हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना तुम्ही सगळ्या लावू शकता. मुळे झाले, मुळे पण चौकून लावू शकता. तुमचं जे तुम्हाला समजा तुम्हाला हातग्याच्या शेंगा ज्या आवडतात, सगळ्यात जास्त हातगा तर आपण लावलेलाच आहे. आणि तुम्हाला सांगतो की मित्रांनो इथं तुम्हाला सगळ्यात जास्त जे आवडतंय ना ते तुम्ही लावा, तुम्हाला पण खायला भेटन. बीट लावू शकता मधातमध्ये. आता जास्त करून आपल्याला अडचण नाही. आता मित्रांनो फक्त आपलं शेत जे आहे मित्रांनो 10 गुंठ्यातून फक्त मी सांगतो तुम्हाला 5 ते 6 गुंठे इथं गुंतलेलं आहे चौकून. फक्त मधात आपलं शेत तसंच राहिले. आता त्यात करायचं काय. आता इतकं शेत मोकळं ठेवून जमणार आहे का. आपण तर इतक्यातच पोट भरायला लागलो ना. मग आता पपई पण झाली, पपई पण मित्रांनो चांगला भाव होतो पपईला. मग आता मग आंब्याचे जर झाडं लावले तर ते काही इतक्या लवकर आपल्याला उत्पन्न देणार नाही, कारण की त्याला 2-4 वर्ष थांबणं लागते. मग मधात अशी झाडं लावायचे कोणती जेणेकरून आपल्याला उत्पन्न जास्त भेटेल. विचार करायची गोष्ट आहे मित्रांनो. हे सगळे जे ते एका गुंठ्याचा हिशोब चाललाय फक्त आपल्या 10 गुंठ्याचा चाललाय एका गुंठ्याचा. तुम्ही विचार करा की आपण मधात लावू काय शकतो. मित्रांनो हे जे पीक सांगितलंय मी तुम्हाला हे तुम्ही मधात लावू शकता. डबल 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 तेच रोटेशन फिरत फिरत चालू द्यायचं. वांग्याचं झाडं, टमाट्याचे झाडं, डबल वालाच्या शेंगाचे झाडं एका साईनं. फक्त तोडायला सोपं गेलं पाहिजेत म्हणून एका लाईनीला लावायचं. इकडं वांग्याचं आणि तिकडं टमाट्याचं आणि तिकडं भेंडीचं असं नका करू.
एका करून पहा एकदा. मी करून बघितलं होतं, लय मोठा फायदा इथे झालता. तोडता बी येत नव्हतं इतकं, म्हणजे फायदा एकच वस्तू आपली बाजारात जात नाही आहे. दररोज वेगवेगळ्या बाजारात जातात, तुम्ही कदारसात तोडून नेऊ पैसा आणू इतका पैसा येईल. तर चला मग मित्रांनो, व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तुम्हाला तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि त्या वावरात मदत का लावायचे, तुम्ही काय विचार करत होते ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा. कारण की मला पण कळण मदत लावायचं काय नेमकं आपल्याला. कारण की आपण सगळं तर कडीलाच लावून दिलं आहे. आणि जे राहिलं होतं ते आपण सगळं राऊंड फिगर लावून दिलेलं आहे. तर चला मग मित्रांनो, आपला व्हिडिओ आता लंब होऊ राहिला आहे. आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशा टॉपिकवर हवा असेल ते मला सांगा मित्रांनो. ऑर्गॅनिक शेतीवर गीतीवर सगळं आपल्याजवळ इथं कॉन्सेप्ट आहे. तर मग मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्लरी बनवूया मित्रांनो आपण. उन्हाळ्यामध्ये कोणते पिकं जास्त फायदेमंद असतात, कोणत्या पिकाला जास्त कमी बिमारी येते आणि कोणत्या जास्त येते, हे सगळे आपण चर्चा करणार आहोत. चला मग मित्रांनो, भेटूया उद्याच्या व्हिडिओ.